आपण बघतो की मुलं न होणे तसे जनरली लेडीजलाच ब्लेम केलं जातं, पण हे तर पुरुषांमध्ये पण आढळतं. मग यासाठी काय रिस्पॉन्स? इन्फर्टिलिटीमध्ये आता बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे त्याच्यात असं म्हणूया की आपण तो सुद्धा एक व्हास्ट विषय आहे. स्पर्म काउंट किती आहे तो चेक झाला पाहिजे. स्पर्मची मोटिलिटी कशी आहे ती चेक झाली पाहिजे. पण ह्याच्यातला एक फॅक्टर स्थूलता हा नक्की आहे. बर. ठीक आहे. जर पुरुषाचं वजन जास्त असेल तर वंध्यत्वाच्या जवळ जाऊन पुरुष थांबतो. हा भाग आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की वजन वाढलं की तुम्ही नॅचरली ऑब्झर्व करा की बॉडी टेम्परेचर एक नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्तच राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी थर्मोमीटर पुरुषांना ती उष्णता शरीरात जास्त आहे असा प्रकार जाणवतच असतो. त्यामुळे ओव्हरऑल इफिशियन्सी त्याच्यामध्ये पुरुषांची कमी होते. हा भाग आहे. तर तशा पद्धतीने तो विचार केला पाहिजे की म्हणजे वजन वाढलं असेल तर प्रेग्नन्सी राहायला पुरुषांच्या बाजूने सुद्धा अडचण येते. म्हणजे मी पाहिलंय की बाबा फिमेल आहे, तिचं ओव्ह्युलेशन छान आहे, तिची सगळी फेमिनाईन बॅलन्स चांगला आहे, प्रेग्नन्सीसाठी लागणारे पॅरामीटर छान आहेत आणि मेल फक्त जाड होता आणि त्या केसमध्ये प्रेग्नन्सी राहत नव्हती, काउंट थोडाफार इकडे तिकडे होता. तर वजन कमी केलं की तो काउंटही इम्प्रूव्ह झालाय आणि प्रेग्नन्सी राहिली. हे मी माझ्या पाहण्यात आलेले उपचार करताना. त्याच्यामुळे वजन कमी करण्याचा तुमचा पुरुषांच्या बाजूने प्रेग्नन्सी राहण्यामध्ये खूप सकारात्मक फायदा होतो. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या